जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हम स्टडी फॉरममध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, बृहमुंबई महानगरपालिका ज्युनियर इंजिनिअरिंग आणि सब इंजिनिअरिंग हे जे दोन पद होते त्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अशा पद्धतीचे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या ज्या जागा होत्या त्या आल्या होत्या। त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील सब इंजिनिअरिंगचे पोस्ट किंवा सब इंजिनिअरिंगची इलेक्ट्रिकल मेकॅनिकलची पोस्ट असेल, यांचा रिझल्ट लागून खूप दिवस झाले आहेत। मात्र ज्युनियर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की पुढे काय होईल, किंवा ते ज्युनियर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग हे जे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून जे विद्यार्थी इलिजिबल होते त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, एक्झाम दिली, त्यानंतर त्यांची गुणवत्ता यादी अजून देखील त्यांच्यापर्यंत त्यांना कळालेली नाही आहे की त्यांना किती मार्क्स या पदभरतीत मिळाले होते। भरपूर विद्यार्थ्यांनी मेल केले आहेत। त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर, आम्ही जॉब करत असताना ह्या पदभरतीला महत्त्व देऊन आम्ही अभ्यास केला, परंतु आमचा निकाल अद्याप लागलेला नाही आहे। त्या अनुषंगाने हा पूर्ण लेक्चर असणार आहे की विद्यार्थी मित्र जे फ्रस्ट्रेशन झालेले आहेत ते विद्यार्थ्यांच्या बाजूने हा व्हिडिओ असणार आहे। जे केसेस करतात त्यानंतर पदभरती जी आहे ती केसेसमध्ये लागते, मग ती केसेसला तारीखवर म्हणजे जी तारीख आहे किंवा जी डेट आहे हिअरिंगची डेट लागते, त्यानंतर आर्ग्युमेंट होतात, त्यानंतर मग निकाल कोणाच्या बाजूने तरी लागतो, त्यानंतर मग निकालाचा जो मार्ग आहे तो मोकळा होतो। अशा संपूर्ण प्रोसेसमध्ये विद्यार्थी जे आहेत ते अडकलेले आहेत। परंतु यामध्ये जे विद्यार्थी जेन्युइन विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी अभ्यास करून त्यांना अभ्यासाची जी पावती असते ती म्हणजे निकाल, ती सुद्धा त्यांना मिळत नाही। भरपूर विद्यार्थ्यांनी फीस भरलेली आहे, भरपूर विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम केले असतील। मग या संपूर्ण गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत। प्रथम तुम्हाला एक क्लिअर करून देतो विद्यार्थी मित्रांनो की ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल जी केस आहे त्याबद्दल माहिती मी तुम्हाला तंतोतंत वेळोवेळी पुरवत आलेलो आहे, यापुढेही तुम्हाला मी ती पुरवत राहणार आहे जोपर्यंत ऑर्डर येत नाही तोपर्यंत। त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंगचं काय स्थिती आहे त्या संपूर्ण व्हिडिओ आपले यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत। दुसरं म्हणजे की केसचा परिणाम काय होऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या पदभरतीचा निकाल संदर्भात जे जे विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले आहेत ते मी प्रश्न घेत आहे। तर केसचा परिणाम काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तर डिप्लोमाचे विद्यार्थी इलिजिबल की इंजिनिअरिंगचे विद्यार्थी इलिजिबल, कारण पोस्ट जी आहे ती ज्युनियर इंजिनिअरिंगची पोस्ट आहे। परंतु बहुतांश वेळी जे कोर्ट आहे किंवा मॅट कोर्ट असेल, त्यानंतर सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल, यांनी फेवर केलेलं आहे ते म्हणजे की डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग दोघंही इलिजिबल आहेत असं त्यांनी फेवर केलेले आहेत प्रिव्हियस जजमेंटनुसार। त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल का, तर विद्यार्थी मित्रांनो याचं आन्सर आहे हो। तर ती गुणवत्ता यादी कधी प्रसिद्ध होईल ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन नंतर तुमची जी सिलेक्शनचे चान्सेस आहेत किंवा तुमची जॉईनिंगचे जे चान्सेस आहेत ते थोडे डिले होऊ शकतात, त्याबद्दल कुठली इन्फॉर्मेशन नाही आहे, परंतु गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते। भरती प्रक्रिया सुरळीत होण्यास किती कालावधी जाईल, तर विद्यार्थी मित्रांनो आता 2 सप्टेंबर तुमची डेट दिली होती, त्यानंतर तुम्हाला 29 सप्टेंबर डेट दिली गेलेली आहे। कारण कोर्टामध्ये तुमची जी डेट असते किंवा कोर्टामध्ये जी हिअरिंग चालते त्यामध्ये जी लिस्ट असते, जो बोर्ड असतो, चार्ट बोर्ड असतो, त्यामध्ये जी सिरियलमध्ये आपली केसचा जो नंबर असतो तो नंबर येता येता वेळ होतो, त्या अनुषंगाने आपल्याला नंतर नेक्स्ट डेट मिळते। अशा पद्धतीने जे आहे ते हायकोर्ट जी डेट आहे सुप्रीम कोर्टमध्ये आपल्याला मिळालेली त्या अनुषंगाने संपूर्ण गोष्ट जी आहे ती आपल्या हायकोर्टमध्ये सुरू आहे। आपल्या बॉम्बे हायकोर्टमध्ये ही संपूर्ण प्रोसेस सुरू आहे। त्यानंतर जर त्यांनी इथे जर काही निर्णय लागला तर मग परत ते ॲपीलसुद्धा करू शकतात सुप्रीम कोर्टमध्ये। सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा 1-2 डेट मिळून ते जी अपील करणारे असतील
त्यांच्या फेवरमध्ये जर काही तथ्य असतील किंवा फॅक्ट असेल तर सुप्रीम कोर्ट ते ऐकून घेईल, नाहीतर त्याला क्वॉश म्हणजेच रद्द करून देईल. आता ती संपूर्ण प्रोसेस जी आहे विद्यार्थी मित्रांनो, एक कॉम्प्लेक्स प्रोसेस जी आहे ती तुमची आता सुरू झालेली आहे. हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट असा प्रवास अजून देखील ते करू शकतात, ज्यांच्या फेवरमध्ये लागणार नाही निकाल ते. मग आता विद्यार्थी मित्रांनी काय करावं, तर विद्यार्थी मित्रांनो एकच तुम्हाला पर्याय आहे, ते म्हणजे गुणवत्ता यादी जर तुम्हाला लावायची असेल तर तुमचे ज्युनियर इंजिनिअरिंगचे विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे. म्हणून मी जे ट्विटर कॅम्प विद्यार्थी बोलत होते की ट्विटरवर तुम्ही कॅम्प चालवा किंवा ट्विटरवर नेहमी तुम्ही पोस्ट करा, जे असतील संभाव्य डिपार्टमेंट त्यांना तुम्ही पोस्ट करा, त्या अनुषंगाने ते आपले जे आहेत ते पाहतील. परंतु विद्यार्थी मित्रांनो त्याचा परिणाम जास्त होणार नाही, कारण ज्युनियर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे आणि अजून पार्टिसिपेट किती विद्यार्थी करतील ते सुद्धा कमी आहे. म्हणून तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो, ती ज्या विद्यार्थ्यांना शक्य होईल त्या विद्यार्थ्यांनी जर केली तर गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते. तर प्रसिद्ध होऊ शकते का, तर फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट द्यायची आहे. एक हाताने लिहिलेलं असेल किंवा टायपिंग करून तुम्ही एक निवेदन द्या की सदर जो निकाल आहे तो अजूनही पेंडिंग आहे. तुम्ही निकाल जोपर्यंत कोर्टाकडून निकाल येत नाही तोपर्यंत तुम्ही जॉईनिंग करून घेऊ नका. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले या परीक्षेमध्ये ते गुणवत्ता यादी तुम्ही प्रसिद्ध करा. असे जर नंबर ऑफ त्यांना फोन केले किंवा त्यांना निवेदन गेले किंवा स्वतः भेटून ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी जर केलं तर नक्कीच बृहन्मुंबई महानगरपालिका सप्टेंबरमध्ये म्हणजे ह्याच महिन्यात तुम्हाला गुणवत्ता यादी जी आहे ती देऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो आता किती विद्यार्थी हे करतील ते मला माहीत नाही, परंतु मी तुमच्यासाठी हे करणार आहे. कारण मी एक्झाम तर दिली नाही आहे, कारण मी निवेदन नाही देऊ शकत, परंतु मी तिथे जाऊन तुमच्याबद्दल तिथं बोलणार आहे की सर तुम्ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी. कारण ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे, तुम्ही जॉईनिंग नका करू किंवा त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला कट ऑफ असेल किंवा तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना बोलवायचं असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा जॉईनिंग असेल, मेडिकल असेल, ते तुम्ही निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही थांबवा. परंतु ज्या विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले ते तुम्ही गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध केली पाहिजे, ह्या हेतूचा मी आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून संपूर्ण विद्यार्थ्यांनी जर युनिटी केली तर बृहन्मुंबई महानगरपालिका जी आहे ती गुणवत्ता यादी जी आहे ती लावू शकते किंवा ती प्रसिद्ध करू शकते. कारण बृहन्मुंबई महानगरपालिकासुद्धा पॉझिटिव्ह आहे विद्यार्थी मित्रांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत. चला विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुमची रजा घेतो. भरपूर विद्यार्थी प्रश्न विचारतात, संपूर्ण प्रश्न टॅकल करणं जमत नाही आणि तुमच्या फेवरची जी आहे ती जजमेंट येत नाही, तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो मी व्हिडिओ बनवत नाही. परंतु तुम्हाला अपडेट पाहिजे असते, म्हणून ज्युनियर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल या विद्यार्थ्यांनी केसबद्दल अपडेट आता आपण 29 सप्टेंबरला पाहूयात. जर 29 सप्टेंबरला समजा जर आर्ग्युमेंट इंटरिम ॲप्लिकेशनवर जर झालं तर नक्कीच 2-4 दिवसात ऑर्डरसुद्धा येऊन जाईल. ती ऑर्डर कशाच्या फेवरमध्ये असेल किंवा काय असेल ते संपूर्ण गोष्टी ते इंटरिम ॲप्लिकेशनच्या ऑर्डरवर डिपेंड राहणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.